नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी पत्रकार मंगेश आपलं स्वागत करतो चॅनलला. आपण आहोत पायधुनी परिसरामध्ये आणि हा ईदीचा जुलूस आपण बघतोय. हे तरुण मंडळी ट्रकावर चढून कसे चाललेत आपण बघू शकतो. आणि पायधुनी पोलीस स्टेशनच्या समोरच ही मशीद कशी विद्युत रोषणाईने नटलेली आहे ते बघू शकतो आपण. ईदीच्या निमित्तानं ही सजावट आहे. पायधुनी पोलीस स्टेशनच्या समोरच असलेल्या या धार्मिक स्थळाच्या बाजूला मी तुम्हाला असे दोन बॅनर दाखवतोय. एक भाजपचा आहे आणि काँग्रेसचा आहे. दोन्हीही पुढारी बघा कसे गुन्ह्या गोविंदाने इथे बस स्टॉपवरती विराजमान झालेले आहेत. आणि गल्लीबोळातले कार्यकर्त्यांना मात्र एकमेकांची ॲलर्जी असते, एकमेकांबद्दल द्वेष असतो, एकमेकांशी त्यांचा संवादही नसतो, एकमेकांच्या घरच्या व्यक्तिगत कौटुंबिक कार्यक्रमामध्ये त्यांना निमंत्रण दिलं जात नाही. पक्षीय मनभेद जे आहेत त्यांचा एवढ्या पराकोटीला गेलेल्या आहेत की ती खुन्नस वाढत चालली आहे. परंतु पुढारी किती हुशार असतात बघा. त्यांनी या विजय वल्लभ चौकाच्या BSTच्या स्टॉपला कसे स्वतःचे प्रतिमा झळकावलेल्या आहेत आपण बघू शकतो. कुलाबा तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल नार्वेकर जे की विधानसभा अध्यक्ष पण आहेत आणि शेजारी मुंबादेवी तालुक्याचे आमदार अमीन पटेल काँग्रेसचे ते देखील विराजमान झालेले आहेत. त्यांचं छानपैकी त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत ईदीच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांना. नार्वेकर कुटुंबातल्या अजून 2 मान्यवर मंडळी इथं झळकत आहेत. तर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या बॅनरबाजीमधून थोडासा धडा घेतला तर फार बरं होईल. कुलाबा आणि मुंबादेवी मतदारसंघ शेजारी आहे. तर नार्वेकर आणि पटेल शेजारी